मी ॲडव्होकेट बापूदादा मेटकरी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन केलेलं आहे आणि आज छाननीमध्ये अर्ज वैध झालेला आहे। मी मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना, युवकांना, शोषित, वंचित, पीडित, अल्पसंख्याक, बहुजन, ओबीसींना नम्र आवाहन करतो की पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे। एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा तुम्हा सर्वांच्या मतरूपी आशीर्वादाने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये जे धनवान धनिकांचे प्रस्थापितांचे पक्ष त्यांच्याच एक साखर सम्राट, शिक्षण सम्राट, उद्योगपती यांना पैशाच्या जोरावर, पैशाच्या अनेक उद्योगधंद्याच्या जोरावर गोरगरिबांच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतरूपी ह्या शस्त्रानं आपल्या सर्वांना भारतीय संविधानामध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये जर परिवर्तन क्रांती करायची असेल तर मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक करण्यासाठी मी पंढरपूर मंगळवेढाच्या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि बांधवांनो, तुमची सेवा करण्यासाठी, उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये असणाऱ्या समस्याचा निपटारा करण्यासाठी मी स्वतः ॲडव्होकेट बापूदादा मेटकरी उमेदवार असून आपल्या भागातील अनेक वर्षापासूनचे असणारे प्रश्न, प्रलंबित असणारे प्रश्न ह्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक राजकीय प्रस्थापित पक्षाने प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जे वेगवेगळी गंडवलं, वेगवेगळी प्रलोभनं देणे, आश्वासनं दिली, परंतु आश्वासनाची पूर्तता न करता ह्यांना एक पैशाचा अशा प्रकारचा माज आहे की त्या माजाच्या जोरावर त्यांना वाटते ही निवडणूक आपण जिंकू शकतो। परंतु एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा, चळवळीतला पोरगा, मंगळवेढा पंढरपुरातल्या ह्या मातीशी नाळ जोडणारा पोरगा मी बापूदादा मेटकरी तुम्हाला एक नम्र आवाहन करू इच्छितो। ही निवडणूक म्हणजे ऐतिहासिक परिवर्तन क्रांतीची निवडणूक ठरणार असून महाराष्ट्र राज्यामध्ये जे चाललेला एक अंधाधुंदी प्रस्थापित पक्षांचा जे सावळा गोंधळ आहे ही ह्यांच्या फक्त पॉकेट असणाऱ्या, पैसे असणाऱ्या, जबरदस्त त्यांच्याकडे धनिकांचा पक्ष एक राजकारणाचा भाग बनत चालला आहे। परंतु मी तुम्हाला क्रांतीसाठी सज्ज असणाऱ्या शिक्षित आणि सुशिक्षित मतदार बंधू भगिनींना विनंती करतोय, तुमच्या सर्वांच्या सर्वसामान्याच्या हक्काचा जर मतदान करून जर एक साक्षर आणि एक उच्च शिक्षित असा उमेदवार त्या ठिकाणी पाठवला ज्याला समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि सामाजिक सोशल इंजिनिअरिंग करू पाहतोय असा एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा तुम्हा सर्वांच्या मतरूपी आशीर्वादानं महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पाठवायचा आहे। आणि ह्या भागामध्ये असणारे अनेक वर्षाचे आजोबापासून, पणजोबापासून, वडिलांपासून असणारे पाण्याचे प्रश्नावरती ज्यांनी राजकारण केलं, इथल्या ऊसतोड कामगारांसाठी, ऊसतोडीला जाणाऱ्या कामगारांचं असेल, मुलांचं असेल, शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या असतील, पाण्याच्या निमित्तानं राजकारण झालं, MIDCच्या निमित्तानं राजकारण झालं, इथं ना मोठी औद्योगिक हब आहे, हेल्थ केअर आरोग्याचं एक मोठं हब आहे, मेडिकल एज्युकेशनचं हब आहे, परंतु नुसतेच निवडणुकीच्या पुरती ह्या बांधवांच्या पाया पडायच्या आणि धनधनिकांनी निवडणुकीच्या वेळी फक्त आपले चेहरे मुकुटे बाहेर दाखवायचे। त्यामध्ये बांधवांनो, माझ्या बहुजन समाज बांधवाला, ओबीसी समाज बांधवांना, अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य गरीब मराठा बांधवांना निवडणुकीच्या निमित्तानं अशा पद्धतीने भुलवलं जातं आहे की जेवणावळी घेतल्या जातात, रक्षाबंधनाचा उत्सव घेतला जातो, पैठणी साड्यांचा खेळ खेळला जातो, होम मिनिस्टरचे कार्यक्रम बोलवले जातात। मग हे 5 वर्षे लोक काय करत होते? ज्या समस्या आपल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्याच्यावरती वाचा न फोडणारे मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो। उजनी धरणातलं 5 TMC पाणी पळवलं गेलं त्यावेळेस हे सर्व उमेदवार कुठे होते? अनेक ह्या भागामध्ये कोरडवाहूचा मुद्दा आहे, मंगळवेढा तालुक्यामध्ये ऊसतोड कामगारांचा मुद्दा आहे, ऊसतोड वाहतूकदारांचा मुद्दा आहे, ऊसतोड मुकदमांचा मुद्दा आहे आणि इथल्या आमच्या मंगळवेढा तालुक्यातल्या दुष्काळी भागामध्ये जन्माला आलेला पोरगा ऊसतोडीचा आणि लग्नाची मंडोळ्या सोडल्यानंतर ऊसतोडल्या त्याला सांगली, कोल्हापूर भागामध्ये जावं लागते। तर बांधवांनो, एक सर्वसामान्याचा कार्यकर्ता, सर्वसामान्याचा एक पोरगा, तुम्हा सर्वांचा एक लहान भाऊ, तुम्हा सर्वांचा एक लेक म्हणून बापू मेटकरी आज विधानसभेच्या रण मैदानामध्ये उतरतोय। तुम्ही सर्व मतरूपी आशीर्वाद मला द्याल आणि विधानभवनामध्ये तुमची सेवा करण्यासाठी पाठवचाल। तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी आशीर्वाद देऊन मला संधी द्याल एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। आणि आज मी तुम्हा सर्वांना माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आज लढण्यासाठी तुम्हा सर्वांच्या मतरूपी आशीर्वादासाठी मैदानात सज्ज होतोय। माझा अर्ज वैध झालेला आहे। तुम्ही सर्वजण मला आशीर्वाद द्याल पांडुरंग दामाजीच्या चरणी आणि आपल्या बहुजन सर्व कुलदैवतांच्या आणि महापुरुषांच्या चरणी मला सेवा करण्यासाठी, तुम्ही परिवर्तन करण्यासाठी आशीर्वाद द्यावा एवढीच तुम्हाला माझी नम्र विनंती। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी जिल्हा ओबीसी मोर्चाचा उपाध्यक्षपदाचा राजीनामा माझे जिल्हा अध्यक्ष आणि वरिष्ठाकडे मी सुपूर्द करत असून भारतीय जनता पार्टी पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्यामुळं
आणि निवडणुकीत उतरत असल्यामुळं मी आज भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि इथून पुढे मी एक अपक्ष म्हणून सर्वसामान्य उपेक्षित वंचित दुर्लक्षित बहुजन अल्पसंख्याक सर्वसामान्य गरीब मराठ्यांसाठी मैदानामध्ये सज्ज होत आहे.